पुढे मनोज जरांगे पाटील आणि सरकारमधील संघर्ष जगजाहीर आहे, पण यातच आता जरांगे पाटलांच्या निकटवर्तीयांवर प्रशासनाने कारवाई सुरू केल्याचं दिसून येत आहे। कारण जरांगेंच्या मेहुण्यासह त्यांच्या 6 कार्यकर्त्यांना जालना प्रशासनाने तडीपार केलंय। नेमकी कारण काय त्या पाठीमागे बघूयात। जालन्यात वाळू माफिया आणि अट्टल गुन्हेगारांच्या विरोधात प्रशासन ॲक्शन मोडवर आलंय। वाळू प्रकरणासह इतर गुन्ह्यातील 9 आरोपींना जालन्यासह बीड, परभणी आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमधून तडीपार करण्यात आलाय। या 9 तडीपार आरोपींमध्ये मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्या मेहुण्याचंही नाव आल्यानं खळबळ माजली आहे। विलास खेडकर असं जरांगेच्या मेहुण्याचं नाव असून त्याच्यावर देखील तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईनंतर जरांगेंनी जालन्यातील संबंधित अधिकाऱ्यांवर निशाणा साधत धमकीच देऊन टाकली। आंबटचं कोणी देव त्याला हाव लागली का? गरिबांच्या पोरं गुतवून एकीकडून मनाच्या केशी मागं घ्यायच्या आणि दुसरीकडून केशी उचकायच्या। केशी उचकायचं कोण आलाय तो नवीन? त्याला लय हाव लागली का? नाव कमवायची बेट्या गरिबाच्या मराठ्यांच्या पोरं त्यांचं वाटोळ करून तुला नाव कमवायचं आणि आमच्या पोरांचं वाटोळ करायचं। तुला जर लेकर असले तो लेकराचं वाटोळ केल्यावरती गट्ट्यां ना कशा तरी तू बी गटशील। तुला वाटत असं आज मी अधिकारी आमका आहे तमका आहे, तू आज करशील वळवळ, उद्याच्याला कधी काळी तू हातात येशीलच, कारण तुला राज्यात कुठेतरी तू ड्युटी करणारच आहे। पण जरांगेंच्या या मेहुण्यावर ही कारवाई झाली आहे त्याची पार्श्वभूमी वादग्रस्त असल्याचं समोर येत आहे। कोण आहे विलास खेडकर? जरांगेंच्या मेहुण्याचं पूर्ण नाव आहे विलास हरिभाई खेडकर। विलास खेडकरवर 2021 मध्ये अवैध वाळू वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे। 2023 मध्ये जालन्यातील शहागड इथं बस जाळल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे। 2023 मध्येच गोदावरी नदीतून 4,81,000 रुपयांची वाळू चोरी प्रकरणी गुन्हा दाखल आहे। 2023 मध्येच गोदावरी नदीतून 500 ब्रास वाळू चोरी प्रकरणातही त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे। अशा विविध गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय न्याय दंडाधिकाऱ्यांनी विलास खेडकरवर कडक कारवाई केली। त्या अंतर्गत आता जालना, बीड, परभणीतून 6 महिन्यांकरता विलास खेडकरवर तडीपारीची कारवाई झाली आहे। ज्या 9 जणांवर तडीपारीची कारवाई झाली आहे त्यातील तब्बल 6 जण हे मनोज जरांगे यांच्या आंदोलनामध्ये सक्रिय होते। विशेष म्हणजे शनिवारी जरांगेंनी सरकार विरोधात साखळी उपोषणाचा इशारा दिला होता। साखळी उपोषणाचं प्रत्येक गावात इथं एकदा 15ला बसलं की हळूहळू प्रत्येकाच्यात होणार। इथं आम्ही काही ठराविक गावं मिळून ठरवणार आहेत की रोज एका गावाने बसवायचं। गावाने म्हणजे 10-5 पोरं आहेत ते काय आम्ही हे साखळी उपोषण आता बेमुदत सुरू ठेवणार। 10-5 पोरं बसणार, असं काय लाखांनी बसणार नाही। प्रत्येक वेळेस आम्हाला काय दाखायची गरज नाही। हा इशारा दिल्याच्या दुसऱ्याच दिवशी अंबडच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या मेहुण्यासह 6 आंदोलकांवर तडीपारीची कारवाई केली। त्यामुळे आता जरांगे या कारवाईवरून अधिकारी आणि अधिकाऱ्यांच्या आडून सरकारला लक्ष्य करताना दिसले। पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मात्र ही कारवाई जरांगेंचा मेहुणा म्हणून केलेली नाही, तर दाखल गुन्ह्यांच्या आधारावर केलेली आहे असं स्पष्ट केलंय। जरांगे पाटलांच्या साळ्याला वाळू माफिया म्हणून अटक झालेली आहे। कोणाचा साळा आहे किंवा कोणाचा नातेवाईक आहे याच्यावर कोणाला अटक होत नसते। जर काही गुन्हे केले असतील तर त्याच्यावर अटक होते। माझ्याकडे याची माहिती नाही आहे, त्याची योग्य माहिती घेऊन मी आपल्याला सांगेन। राज्यात फडणवीसांच्या नेतृत्वात सरकार स्थापन झाल्यानंतर मनोज जरांगेंनी पुन्हा मराठा आरक्षणाचं हत्यार उपसलंय। काही दिवसांपासून जरांगेंनी 7व्यांदा आमरण उपोषण केलं, पण सरकारकडून त्याची दखल घेतली गेली नाही। त्यामुळे संतप्त झालेल्या जरांगेंनी आमरण उपोषण स्थगित करत सरकार विरोधात थेट संघर्षाचा इशारा दिला। पण आता जरांगेंच्या मेहुण्यावर त्यांच्या आंदोलकांवरही कारवाई सुरू झाल्यानं आता हा वाद तापण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।